नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केमिकल कायनेटिक्सचा इम्पॉर्टंट कन्सेप्ट तो म्हणजे आरएनएस इक्वेशन. आरएनएस इक्वेशनचं डेरिव्हेशन, त्याचे फॉर्म्युले आणि त्याचा ग्राफ, ज्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, सीईटी असो किंवा बोर्ड असो. यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया की आरएनएस इक्वेशन एक्झॅक्टली काय असतं. बघा स्टुडंट, आपण आरएनएस इक्वेशन जे आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये शिकतोय. केमिकल कायनेटिक्स हा रिॲक्शनच्या रेटशी रिलेट करत असतो किंवा रिॲक्शनची रेटची स्टडी करतो. तर आरएनएस इक्वेशन एक्झॅक्टली आपल्याला काय सांगतं बघा. तर आरएनएस इक्वेशन काय सांगतं की रिॲक्शनचा रेट जो आहे हा रेट मोस्ट ऑफ द टाइम टेम्परेचरवर डिपेंड असतो. आतापर्यंत आपण बघितलंय की रिॲक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशन टर्मवर असतो, परंतु आरएनएस इक्वेशन आपल्याला काय दाखवतं की रिॲक्शनचा रेट जो आहे तो कशावर डिपेंड असतो, तर टेम्परेचरवर. म्हणजे टेम्परेचरचा रिॲक्शनच्या रेटवर काय होत असतो, इफेक्ट होतो. ठीक आहे. आणि आरएनएसने काय केलंय की आपल्याला रिलेशन दाखवलंय. कुणाचं रिलेशन दाखवलंय? रिलेशन ऑफ रेट कॉन्स्टंट. ओके, रिलेशन ऑफ रेट कॉन्स्टंट म्हणजे रेट, आणि त्यानंतर काय दाखवलंय आपल्याला, टेम्परेचर. तर रेट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर मधलं डायरेक्ट रिलेशनशिप शो करण्याचं काम कोण करतो, तर हे आरएनएस इक्वेशन करत असतो. आरएनएसने त्यासाठी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. काय हे आरएनएस इक्वेशन आणि कशा पद्धतीने आरएनएस इक्वेशन इस्टॅब्लिश केलेलं आहे? बघा, आरएनएस इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो. आरएनएस इक्वेशनचा फॉर्म काय आहे? के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. आपण याचं डेरिव्हेशन पण बघणार आहोत. नंतर काय केलं बेटा, याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. जर का मी काय केलं, नॅचरल लॉग ऑफ के इज इक्वल टू काय येतं, नॅचरल लॉग ऑफ ए मायनस ई ए अपॉन काय येतं, आर टी. हा झाला नॅचरल लॉग फॉर्म. यानंतर मी काय करू शकतो, याला लॉग बेस 10 मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. लॉग बेस 10 ऑफ के इज इक्वल टू काय असेल, लॉग बेस 10 ऑफ ए मायनस ई ए अपॉन 2.303 आणि काय असेल, आर टी असेल. आणि शेवटी आपण एक फॉर्म बघतो याचा, लॉग ऑफ के टू अपॉन के वन इज इक्वल टू, ठीक आहे. आपण ज्यावेळेस याचा फॉर्म्युला बघतो स्टुडंट, लॉग ऑफ के टू अपॉन के वन इट इज इक्वल टू ई ए अपॉन 2.303 आर, ब्रॅकेटमध्ये आपण घेतो 1 अपॉन टी वन मायनस 1 अपॉन काय घेतो बेटा, टी टू, जिथं टी टू इज ग्रेटर दॅन काय असायला पाहिजे, ठीक आहे, टी वन असायला पाहिजे. कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. तर आरएनएस इक्वेशनचे फॉर्म आपण लिहिलेले आहेत. ऍक्च्युली सगळे इक्वेशन सारखेच आहेत, फक्त रिप्रेझेंट केलंय आपण. ठीक आहे. हा थोडासा कॉम्प्लेक्स फॉर्म आहे, आपण त्याला सिम्प्लिफाईड करतो नॅचरल लॉग मध्ये, नंतर बेस 10 मध्ये, आणि आपण कंपॅरिझन करतो दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला. तर हे आरएनएस इक्वेशन इस्टॅब्लिश कुठून झालंय, तर आरएनएस इक्वेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला थोडासा कोलिजन फ्रिक्वेन्सी, कोलिजन थेअरी आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीचा कन्सेप्ट घ्यावा लागतो मित्रांनो. तर आता इथं बघा, तुम्हाला दिसतंय की फॉर्म्युल्यामध्ये काही सिम्बॉल्स तुम्हाला दिसत आहेत. तर ईए काय असणार आहे बेटा, ईए स्टँड फॉर ऍक्टिव्हेशन एनर्जी. ईए काय असणार आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी असणार आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे की ऍक्टिव्हेशन एनर्जी काय प्रकार असतो ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे काय असणार आहे बेटा, तर आर काय असतो, गॅस कॉन्स्टंट आपण कन्सिडर करतो. आणि टी म्हणजे काय असेल, तर टी म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर इन केल्विन, किंवा याला तुम्ही ऍब्सोल्यूट टेम्परेचर पण म्हणू शकता, बरोबर की नाही. ठीक आहे. आणि के काय असणार बेटा, के इज नथिंग बट रेट कॉन्स्टंट. के काय असणार आहे, रेट कॉन्स्टंट असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं, आता डिराईव्ह करायचं आहे, बरोबर आहे की नाही. आपण हे सगळे कन्सेप्ट समजून घेणार आहोत की ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असते. बघा, हे आरएनएस इक्वेशन आहे. ठीक आहे. हे सुद्धा आरएनएस इक्वेशन आहे. एकच इक्वेशन स्टुडंट मध्ये थोडासा इश्यू झाल्यामुळे व्हिडिओ कट झाला होता. तर बघा, आपण आरएनएस इक्वेशन कडे आलो होतो. तर आरएनएस इक्वेशन मध्ये आपण हे 3 इक्वेशन बघितले होते की या 3 इक्वेशन मध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. आणि याच्यामध्ये आपण ईए म्हणजे काय, आर म्हणजे काय, टी म्हणजे काय, के म्हणजे काय, आणि त्यानंतर ए म्हणजे काय असतं, तर आरएनएस कॉन्स्टंट असतं, हे आपण शिकून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय ना, ऍक्टिव्हेशन एनर्जी काय प्रकार असतो ते समजून घ्यायचंय. बघा, ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असतं ना, तर कोलिजन थेअरी आहे, आणि कोलिजन थेअरीनं आपल्याला सांगितलंय की रिॲक्शन होत असताना नेहमी काय होते, मॉलिक्युल्स मध्ये काय होत असतं, कोलिजन होतं. विदाऊट कोलिजन रिॲक्शन होणारच नाही. कोलिजन झाल्यानंतर पण रिॲक्शन होते की नाही होते हे फिक्स नाहीये, त्यातही बरेचसे फॅक्टर असतात. परंतु रिॲक्शन होण्यासाठी कोलिजन होणं कंपल्सरी. कोलिजन जर झाले नाही तर मग तर 100% रिॲक्शन होणारच नाही, हे आपल्याला समजून घ्यायचंय. मग हे काय सांगतात माहितीये का, की ज्यावेळेस रिॲक्शन होते, मॉलिक्युल मस्ट कोलाइड विथ सफिशियंट एनर्जी. मॉलिक्युलचं कोलिजन होतं, पण ते सफिशियंट एनर्जीनं कोलाइड झाले पाहिजे. अँड दॅट सफिशियंट एनर्जी मस्ट बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ईए. ईए म्हणजेच काय बेटा, ईए म्हणजेच काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी. ईए म्हणजेच काय असणार आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी असणार आहे. आणि ही ऍक्टिव्हेशन एनर्जी मिळाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की रिॲक्शन झालेली आहे म्हणून. ठीक आहे.
चालेल. आता पुढे ते काय सांगतात बघा आपल्याला, ठीक आहे. आपण डेरिव्हेशन घेणारच आहोत, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी फॅक्टर पण येतो. आता फ्रिक्वेन्सी फॅक्टर हा कुणाशी रिलेटेड आहे माहिती आहे का? तर हा कुणाशी रिलेटेड आहे? कोलिजनशी रिलेटेड आहे. तर ते काय म्हणतात माहिती आहे का? नुसतं कोलिजन नाही, तर त्या कोलिजनची फ्रिक्वेन्सी पण पाहिजे. म्हणजे कोलिजन सारखे होतच राहिले पाहिजेत. कोलिजन जोपर्यंत होणार नाही सारखे सारखे, तोपर्यंत ती एनर्जी प्रोड्यूस होणार नाही. आणि म्हणून ते काय म्हणतात माहिती आहे का? की रिॲक्शनचा जो रेट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोलिजन रेटचा फार मोठा रोल आहे. तर कोलिजन रेट काय असतो? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, ए आणि बी घेतलंय आपण, सेकंड ऑर्डर रिएक्शन घेतली, आणि मग मी काय केलंय, कोलिजन रेट इज इक्वल टू काय घेतलंय, झेड इंटू, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. मग इथं झेड काय असणार आहे, तर झेड हा काय असणार आहे, हा कोलिजन फ्रिक्वेन्सीचा पार्ट असणार आहे. कशाचा बेटा? कोलिजन फ्रिक्वेन्सीचा पार्ट असेल, याला आपण कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. म्हणजे कोलिजन रेट कशावर डिपेंड असणार आहे? कोलिजन फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, रेट ऑफ रिएक्शन आपल्याला त्यांनी काय करायचंय स्टुडंट, की जो रिएक्शनचा रेट असतो तो रेट कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतो बघा. इट इज डिपेंड अपॉन कोलिजन रेट, ओके. त्याच्यानंतर फ्रॅक्शन ऑफ कोलिजन विथ ऍक्टिव्हेशन एनर्जी, आणि कोलिजन विथ काय असेल, प्रॉपर ओरिएंटेशन असेल. मी सांगितलंय तुम्हाला की कोलिजन रेट जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि कोलिजन रेट आपण कशाने दाखवतो, तर फ्रिक्वेन्सी फॅक्टर आणि रिएक्टंट काय घेतो आपण, कॉन्सन्ट्रेशन घेतो. हा फ्रॅक्शन आपण घेतलाय -E अपॉन आर टी, ठीक आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट वरून काढला जातो, बोल्ट्झमन फॅक्टर वरून काढला जातो. तर हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर काय आहे, की असा कोलिजन फॅक्टर आहे, असा फ्रॅक्शन आहे की ज्याची जी कोलिजन एनर्जी आहे किंवा जी एनर्जी असेल ते ऍक्टिव्हेशन एनर्जीला काय करते, कव्हर करते, किंवा इट इज इक्वल टू ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि पी म्हणजे काय असणार आहे, प्रॉपर ओरिएंटेशन असणार आहे. आणि आता आपण काय करणार आहोत ना, याच्यावरनं डिराईव्ह करणार आहोत, डिराईव्ह करणार आहोत अरेनियस इक्वेशन. त्याचं डेरिव्हेशन आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. बघा त्याचं डेरिव्हेशन आपण बघूया. पुढे आपल्याला डेरिव्हेशन दिलेलं आहे बघा. काय दिलं, एक सेकंड ऑर्डर रिएक्शन आपण कन्सिडर केली, ए प्लस बी कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट, ओके. आणि रेट लिहिला आपण सेकंड ऑर्डर रिएक्शनचा, के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू काय घेतलं बेटा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय घेतलं आपण, बी घेतलंय, ऍज पर कोलिजन थेअरी. आता कोलिजन थेअरीच्या कन्सिडरेशन प्रमाणे कोलिजन रेट इज इक्वल टू काय असेल, झेड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहेत आपले, ए आणि बी आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू काय घेतलं आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी घेतलंय. त्यानंतर फ्रॅक्शन ऑफ कोलिजन विथ ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एफ, ओके, ऍट टेम्परेचर टी पण दिलंय. मग तो फ्रॅक्शन काय असेल, फ्रॅक्शन इज इक्वल टू ई रेस टू मायनस ई अपॉन काय घेतलंय आपण, आर टी घेतलंय. आणि पी म्हणजे काय असणार आहे, तर ओरिएंटेशन, ओके, प्रॉपर ओरिएंटेशन वाले कोलिजन असणार आहे ते, बरोबर की नाही, कोलिजन विथ प्रॉपर ओरिएंटेशन. मग आता रेट ऑफ रिएक्शन आपण काय घेतलंय, कोलिजन रेट, बरोबर की नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शन, ओके, आणि प्रॉपर ओरिएंटेशन, या सगळ्यांचं आपण काय केलंय, मल्टिप्लिकेशन केलंय. त्यानंतर बघा पी आणि झेड एकत्र घेतलं आपण. पी आणि झेड पर्टिक्युलर रिएक्शन साठी नेहमी कॉन्स्टंट असतात, ज्याला ए म्हटलं जातं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज आरएनएस कॉन्स्टंट. आपण त्याला काय म्हणू शकतो बेटा, आरएनएस कॉन्स्टंट पण म्हणू शकतो. मी सांगितलंय तुम्हाला. रेट इज इक्वल टू काय येणार, ए, ओके, ई रेस टू ई ए अपॉन आर टी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी. आता बघा हा पण रेट आहे आणि हा पण काय दिलेला आहे, आपल्याला रेट दिलेला आहे. दोन्ही रेट कसे आहेत, म्हणजे सेमच असणार आहे. मग हे दोन्ही इक्वेशन समोरासमोर ठेवले, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. मग कॉन्सन्ट्रेशन टर्म कॅन्सल झालं, तर मला काय मिळालं, के इज इक्वल टू ए, ओके, ई ए अपॉन काय मिळालंय, आर टी. हे आरएनएस इक्वेशन आहे स्टुडंट. अशा पद्धतीने आपण आरएनएस इक्वेशन काय केलंय, डिराईव्ह केलं. मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, ओके. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याचा लॉगॅरिथमिक फॉर्म बघणार आहोत. हा सिंपल फॉर्म आहे, बरोबर आहे की नाही, इक्वेशनचा, जो आता आपण डिराईव्ह केला होता. के इज इक्वल टू ए, ई ए अपॉन काय घेतला, आर टी. बाय टेकिंग नॅचरल लॉग ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचा नॅचरल लॉग घेतला आपण. नॅचरल लॉग ऑफ के इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ ए मायनस ई अपॉन काय घेतलंय, आर टी. आणि नंतर लॉग बेस 10 घेतलाय आपण. लॉग बेस 10 के इज इक्वल टू लॉग बेस 10 ए मायनस ई अपॉन काय असेल, 2.303 काय असणार आहे, आर टी असणार आहे, बरोबर की नाही, ठीक आहे. चालेल. आता आपण काय केलं, याच्यासाठी ग्राफ बघतो आपण, ठीक आहे. आणि ग्राफ साठी काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्मच घ्यायचा, त्याच्यावरच ग्राफ आपल्याला काढता येतो. बघा काय दिलं आपल्याला, दोन्ही ग्राफ सारखेच आहेत, काहीच फरक नाही. इकडे नॅचरल लॉग घेतलाय आणि इकडे लॉग बेस 10 घेतलाय, बाकी दोन्हीमध्ये काही डिफरन्स नाही. नॅचरल लॉग ऑफ के इज इक्वल टू काय, नॅचरल लॉग ऑफ ए मायनस ई अपॉन काय, आर टी. नॅचरल लॉग ऑफ के मी याला थोडंसं कन्वर्ट केलंय, मायनस ई अपॉन आर इंटू 1/t प्लस काय घेतलंय, नॅचरल लॉग ऑफ ए. नॅचरल लॉग ऑफ ए काय असणार बेटा, कॉन्स्टंट असणार आहे. बघा हे इक्वेशन बनतंय का, स्ट्रेट लाईन इक्वेशन बनतं का, y इज इक्वल टू एम एक्स प्लस काय बनताय, सी बनताय, बरोबर आहे की नाही. म्हणजेच आपल्याला इथं स्ट्रेट लाईन मिळतोय. फक्त आपला जो स्ट्रेट लाईन असेल त्याचा स्लोप मात्र काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. नॅचरल लॉग ऑफ के आपल्याला y ऍक्सिस वर घ्यायचंय, 1/t. आपण टी स्टँड फॉर टेम्परेचर, एक्स ऍक्सिस वर घ्यायचंय. स्लोप निगेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. स्ट्रेट लाईन ग्राफ असेल, निगेटिव्ह स्लोप. स्लोपची व्हॅल्यू काय असणार आहे बेटा, मायनस ई अपॉन काय असेल, आर असेल. तेच इक्वेशन इकडे घेतलंय आपण, फक्त लॉग बेस 10 मध्ये कन्वर्ट केलंय. लॉग बेस 10 ऑफ के, ओके, इज इक्वल टू मायनस ई अपॉन 2.303 आर
इंटू 1/t लॉग ऑफ ए हा कॉन्स्टंट आहे. y इज इक्वल टू काय आला बेटा mx. निगेटिव्ह स्लोप मिळणार आहे आपल्याला. स्लोपची व्हॅल्यू इथे काय असणार आहे मायनस EA अपॉन 2.303 काय असेल बेटा आर असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि एक फायनली आपण काय करणार आहोत टेम्परेचर डिपेंडन्स रेट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. दोन टेम्परेचर आपण कन्सिडर केले T1 आणि T2 वेअर T2 इज ग्रेटर दॅन T1 घेतलंय. T1 ला K1 रेट कॉन्स्टंट असणार आहे. T2 ला K2 रेट कॉन्स्टंट असणार आहे. मग आपण इक्वेशन बनवलंय लॉग ऑफ K1 इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस ए अपॉन 2.303 R T1 आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ K2 इज इक्वल टू काय असेल लॉग ऑफ ए मायनस ए अपॉन 2.303 R2 बरोबर आहे की नाही. मग मी काय केलं लॉग ऑफ K2 मायनस काय घेतलं लॉग ऑफ K1 आणि इथं व्हॅल्यू पुटअप केलं लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ ए काय होणार बेटा कॅन्सल होणार. इथून कॉमन काय येणार ए अपॉन 2.303 R. मी याला काय केलंय कॉमन काढलंय. मग काय मिळालं मला 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन काय घेतलं आपण T2. याच्यामुळे काय होतं ना वेगवेगळ्या टेम्परेचरला आपण काय करू शकतो स्टडी करू शकतो. दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला जर आपल्याला रेट कॉन्स्टंट दिलेले असेल तर आपण रिएक्शनचे काय कॅल्क्युलेट करू शकतो बेटा ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायला हेल्प होते. फायनल कन्क्लुजन कडे आपण येणार आहोत बेटा. काय कन्क्लुजन आहे बघा द रेट कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला ना रेट कॉन्स्टंटचं टेम्परेचरवरचं डिपेंडन्स काय करते शो करते. इट इज यूज टू डिटरमाइन द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑर टू कॅल्क्युलेट द ऍक्टिव्हेशन एनर्जी विच हेल्प अस टू चेंज द फॅक्टर अकॉर्डिंग टू दॅट. आणि शेवटी आरएनएस इक्वेशनचा जो प्लॉट आहे तो पण आपल्याला काढता येतो ग्राफ आपल्याला काढता येतो आणि त्या ग्राफवरून पण आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. फायनल आपण एक रिलेशन इथं बनवलंय व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीजेस ऍज ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीजेस के इन्क्रीजेस ऍज के इन्क्रीजेस रेट ऑल्सो इन्क्रीजेस. होप स्टुडंट तुम्हाला आरएनएस इक्वेशन क्लिअर झालं असेल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आरएनएस इक्वेशनच्या न्यूमेरिकलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.